तर शाळेच्या संस्थेत वाद सुरू आहे म्हणून शिक्षक भरती थांबणार का? विद्यार्थ्यांचे नुकसान होणार का? आता नाही. महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. संस्था व्यवस्थापनात वाद असला तरी शिक्षक भरती सुरू राहणार आहे. तर हा GR प्रत्येक शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्था चालकांनी जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती. नमस्कार मित्रांनो. तर आज आपण शालेय शिक्षण विभागाचा 1 जुलै 2026 रोजीचा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय पाहणार आहोत. हा GR अशा शाळांसाठी आहे जिथे संस्था व्यवस्थापनाचा वाद असल्यामुळे शिक्षक भरती अनेक वर्षे रखडलेली आहे. तर शासनाने हा निर्णय का घेतला? तर शासनाने स्पष्ट सांगितले आहे की 2017 पासून पवित्र पोर्टलद्वारे पारदर्शक शिक्षक भरती सुरू आहे. मात्र अनेक खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये संस्था व्यवस्थापनातील वादामुळे भरती होत नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षक मिळत नव्हते आणि त्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत होते. हे नुकसान थांबवण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तर आता जाणून घेऊया या GR मधील मुख्य निर्णय. तर नंबर 1, कोणत्या प्रकरणांना हा GR लागू होईल? जर संस्था व्यवस्थापनात वाद असेल आणि तो वाद धर्मादाय आयुक्त कार्यालयात 1 वर्षापेक्षा जास्त काळ प्रलंबित असेल तर हा GR लागू होईल. नंबर 2, शिक्षकांची माहिती कोण तयार करणार? तर संबंधित शिक्षणाधिकारी किंवा विभागीय शिक्षण उपसंचालक, मुख्याध्यापक किंवा प्रभारी मुख्याध्यापकांच्या मदतीने शिक्षकांची बिंदू नामावली अद्ययावत करतील. ती सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासली जाईल. नंबर 3, किती पदांवर भरती होणार? तर संच मान्यता व अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदांच्या फक्त 80% मर्यादेत भरती केली जाईल. भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल. नंबर 4, मुलाखत होणार का? नाही. GR मध्ये स्पष्ट नमूद आहे की एकास एक प्रमाणात आणि मुलाखतीशिवाय उमेदवाराची शिफारस केली जाईल. नंबर 5, नियुक्ती नाकारता येईल का? अजिबात नाही. ज्या उमेदवाराची शिफारस होईल त्याला कोणत्याही परिस्थितीत नियुक्ती नाकारता येणार नाही. नियुक्ती आदेश काढण्याची जबाबदारी मुख्याध्यापक किंवा प्रभारी मुख्याध्यापकांची असेल. नंबर 6, शिक्षण अधिकारी काय करू शकतात? तर त्यांना फक्त शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा अधिकार असेल. शाळेच्या इतर कोणत्याही व्यवस्थापनात हस्तक्षेप करता येणार नाही. नंबर 7, मुख्याध्यापक सहकार्य करत नसतील तर? जर मुख्याध्यापक किंवा प्रभारी मुख्याध्यापकांनी सहकार्य करण्यास नकार दिला तर त्यांचे वेतन रोखले जाऊ शकते आणि शिस्तभंगाची कारवाईही होऊ शकते. नंबर 8, व्यवस्थापनातील पक्ष हस्तक्षेप करू शकतात का? नाही. वादातील कोणत्याही पक्षाला शिक्षक भरतीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप करता येणार नाही. नंबर 9, हस्तक्षेप केल्यास काय होईल? जर वादातील पक्षांनी भरतीमध्ये अडथळे निर्माण केले तर त्या शाळेवर प्रशासक नेमण्याची कारवाई केली जाऊ शकते. आणि नंबर 10, संस्था अनेक शाळा चालवत असेल तर? तर GR मध्ये यासाठीही स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. एका जिल्ह्यात अनेक शाळा असतील तर सेवाज्येष्ठ मुख्याध्यापकांच्या मदतीने प्रक्रिया होईल. अनेक जिल्हे पण एकाच विभागात शाळा असतील तर विभागीय शिक्षण उपसंचालक जबाबदार असतील. आणि अनेक शैक्षणिक विभागांत शाळा असतील तर शिक्षण संचालक पातळीवर कार्यवाही होईल. या शासन निर्णयामुळे संस्था व्यवस्थापनातील वादामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. शिक्षक भरती थांबणार नाही. भरती अधिक पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. हा निर्णय विशेषतः खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.